तमाम सांगलीवासियांना, सांगलीकरांना माझा मानाचा, प्रेमाचा, जवळचा, आदराचा नमस्कार, मुजरा. आणि मला आवाज ऐकू येत नाही, थंडीने आवाज बंद झाला. बस इतकंच. इथून ऐकू येतंय, इथून ऐकू येतंय. सांगलीमध्ये यायचं मला नेहमीच एक स्वप्न होतं आणि ते इतके वर्ष पूर्ण होत नव्हतं. आणि आज मला फार खुशी आहे, आनंद होतोय की माननीय श्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्ताच्या या महोत्सवाकरता हा जो इतका सुंदर सोहळा इकडे तुम्ही मांडलाय, खरोखरच अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं की इतका सुंदर शो इथे सांगलीमध्ये झालाय. आणि मला खूप ह्या गोष्टीचा आनंद वाटतो की सांगलीमध्ये यायचंच होतं, पदार्पण करायचंच होतं, तर हे अतिशय सुंदर सोहळ्याकरता माझं येणं इकडे झालं. मला नेहमी असं वाटतं की सगळं जग फिरून आल्यावरती जेव्हा मराठी माणसात आपण येतो आणि आपल्या मराठी लोकांना सांगतो की किती आदर, प्रेम आणि मजा येते जेव्हा त्यांच्यामध्ये येऊन परफॉर्म करायला मिळतं, ती एक भावनाच वेगळी असते. तुम्हा सर्वांना माझं अत्यंत मनपूर्वक विनम्र अभिवादन. आजपर्यंत जितकं प्रेम, कौतुक आणि आदर मला मिळाला त्याच्याकरता मी कधीही तुमचे सगळ्यांचे धन्यवाद मानू शकत नाही. पण तरी पण मला असं वाटलं की नाचून दम लागल्यामुळे जरी आवाज विचित्र आला तरी पण तुमच्यापर्यंत माझे मनोगत पोहोचलंच पाहिजे. परत एकदा मनपूर्वक आभार, खूप 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 प्रेम तुम्हा सगळ्यांना. आणि परत एकदा तुम्हा सगळ्यांना एक मनपूर्वक अभिवादन. थँक्यू सो मच. एन्जॉय युअरसेल्फ. थँक्यू सांगली, यू रॉक. थँक्यू. निर्मलाजी, दोनच मिनिटं. प्रतीक दादा पाटील आणि विशाल